संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। मला सांगू साहेब, या बावळी धरणाला 300-350 करोड खर्च करून शहापूरवाल्याने त्याच्यापेक्षा जेवढ्या गावांचा प्रश्न होता ना, जर 5-6 छोट्या छोट्या योजना राबवल्या असत्या ना, तर हाच प्रश्न 150 करोडच्या आत, बरोबर ना तिवरे साहेब, 150 करोडच्या आत प्रत्येक शहापूरवाल्यांना शुद्ध पाणी मिळालं असतं। माझी विनंती तुम्हाला सतत का करतो माहीत आहे ना, एक ठेकेदाराला तुम्ही ब्लॅकलिस्टमध्ये टाका, सगळे ठेकेदार सरळ होतील। तुमच्या एक अधिकाऱ्याला निलंबित करा, सगळे अधिकारी सरळ काम करतील। शहापूरचा जो पाण्याचा विषय आहे हा मुंबई महानगरपालिकेने सोडवला पाहिजे। तुम्ही तेवढा खर्च करा ना साहेब, 125 ते 150 करोडचा खर्च आहे। एक 7-8 छोट्या छोट्या योजना राबवल्या ना, पण त्या बावली धरण्यापेक्षा या छोट्या छोट्या योजना राबवल्या, शहापुरात एवढे धरणं आहेत तिथून त्या योजना राबवल्या ना, तर मला वाटतं काहीतरी 125 का 130 करोडमध्ये उर्वरित सगळ्या शहापूरला पाणी मिळेल। तर तुम्ही जर अख्खी मुंबई त्याच्यावर पोचली जातो, काही 1000 करोडचा तुमचा बजेट असतो, तर कमीत कमी तेवढं ते करा। ज्या शहापूरमधून एवढा सगळा पाणी तुम्हाला येतो त्याच्यासाठी तुम्ही 150-200 करोड खर्च करा। आणि याच्यासाठी मी स्वतः नाही, ऐका, याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईन, आपण आयुक्तांशी चर्चा करू या संदर्भात, बरोबर आहे? तेव्हा तुम्ही असा, मी आमच्या सगळ्या मंडळीला घेऊन येईन आणि एक आपण मीटिंग करू।